महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। कई घटनाओं से यह स्पष्ट हो गया है कि छगन भुजबल मंत्रिमंडल से हटाए जाने से नाखुश है। राजनीतिक विश्लेषकों का कहना है कि छगन भुजबल राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी छोड़कर भाजपा में शामिल हो सकते हैं। वही शहर में उनके समर्थक जन्मदिन के उपलक्ष्य में कई फ्लैक्स लगाए गए हैं। इन फ्लैक्स से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, अजित पवार और घड़ी का चुनाव चिन्ह भी गायब हो गया है। इससे पता चलता है कि वह भाजपा के ओर से जाने की संभावना है। उन्होंने हमेशा की तरह इस बात पर चुटकी ली। त्यामुळे ते नव्हतं। आता काल सुद्धा जे आहेत शिवसेनेचे आमचे मित्र, आम्ही सगळे लग्नाला गेलो होतो त्यांच्या, तर त्या प्रत्येक जण जे आपापल्या परीने ज्यांची मैत्री असते ते लावतात। साहेब, पण गेल्या काही दिवसांपासून आपल्याला राज्यपाल पद ऑफर केलं जात आहे, मात्र अरे बाबा, तुम्ही कोणीच आहेत? एक तर मला राज्यपाल पद ऑफर केलेलं नाही का, हे आपलं तर तुम्ही सांगता म्हणून मी तर ऐक, म्हणजे ठीक आहे, ओके, परंतु मी त्या दिवशी सांगितलं की मी सर्वसामान्य लोकांमध्ये, मागासवर्गीयांमध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे आणि मग त्यांच्यावर ज्या ज्या अडचणी येते किंवा वेगवेगळी संकटं येतात, तुम्हाला कल्पना आहे, त्या वेळेला मला पुढे राहून लढावं लागतं। नेमकं काय वाटतं आपल्याला? आता मला काही कल्पना नाही आहे, कारण मी काही मंत्रिमंडळात नाही आहे, परंतु हे चांगली गोष्ट झालेली की मी जे काही वाचतो आहे त्याप्रमाणे जे आहे पालक सचिव आहेत आपल्याकडे, पालक सचिव आहेत, मग जिल्हाधिकारी आहेत, मग कमिशनर आहेत, मग इतर जे अधिकारी आहेत, महानगरपालिका आयुक्त आहेत, जिल्हा परिषदेचे प्रमुख आहेत, PWDचे प्रमुख आहेत, हे सगळे मिळून जे आहेत कामाला तर त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि आता हा जो प्रश्न जो आहे ते लवकरच मुख्यमंत्री सोडवतील। धन्यवाद सगळ्यांना। देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेणार होतात, पुढे काय झालं? आपली नाराजी काही कमी झाली का मंत्रिपदासंदर्भात? काय पुढे काही मी बघतो ते नाराजीचं थर्मामीटर लावून त्याच्यात किती कमी आहे जास्त आहे तो चेक करून सांगतो तुम्हाला। धन्यवाद। काय सर, भुजबळ बघतायत, सोडा हो, ते त्यांना काही बोलू दे, मला काय उलट त्यांच्यावर आरोप व्हायला लागला धनंजय मुंडेवर, त्या कोणी बोललं नाही, त्यावेळेला मी बोललो की हे योग्य होणार नाही। काय जर खरोखरच ते त्यांच्यावरचे गुन्हे काही साबित होत असतील तर त्यांचा राजीनामा मागणे योग्य होईल। हे दुसरा कोणी म्हणायच्या अगोदर मी म्हटलेलं आहे, त्याला उदाहरण पण मी दिलेलं आहे की माझ्यावर असेच आरोप झाले तेलगी संदर्भात आणि नंतर CBI BJPची CBI तिकडे बसली होती, आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये, तरीसुद्धा त्या CBIच्या रिपोर्टमध्ये आणि काय म्हणतात चार्जशीटमध्ये भुजबळ नावसुद्धा आलं नाही। त्यामुळे माझं उपमुख्यमंत्रीपद गेलं, माझं होम मिनिस्टरपद गेलं आणि एक प्रकारचा कलंक जे आहे लागला, त्रास झाला। असं कुणालाही होऊ नये असं मी उदाहरण देऊन सांगितलेलं आहे, त्याच्यापेक्षा आणखी मी काय बोलू शकतो? भेट पण घेतली आपली भेट पण घेतली, ते चौकशी करा, खरं असेल तर काय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत ते पाहतील ना काय करायचं। सरकारी कार्यालय मराठी अनिवार्य किया गया, सभी सरकारी जो कार्यालय है वहाँ पे आज से मराठी अनिवार्य किया गया, उसको लेकर काय झालं? सर्व कंपल्सरी केलंय, शासकीय कार्यालयांमध्ये आजपासून मराठी अनिवार्य केलंय। तो नहीं करना चाहिए क्या? मराठी अनिवार्य नहीं करना चाहिए, आपका क्या ख्याल है? नहीं, सभी जगह का है, बाकी की छगन भुजबल एक आक्रामक नेता के रूप में प्रसिद्ध है, इसीलिए जिस पार्टी में वे शामिल होते हैं उसे लाभ होता है। इन सवालों के जवाब जैसे कि छगन भुजबल निकट भविष्य में क्या निर्णय लेंगे और क्या वह भाजपा में शामिल होंगे, जल्द ही देखने को मिलेंगे। महाराष्ट्र बुलेटिन के लिए शीतल नलगे, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।